जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. तर आज डेट आहे 10 ऑगस्ट आणि आपण आजच्या चालू घडामोडी बघणार आहोत. त्याआधी सगळ्या विद्यार्थ्यांचं विराट क्रीडा अकॅडमीवर मनापासून स्वागत आहे. तर चालू घडामोडीचा आजचा आपला 10वं सेशन आहे आणि डेली बेसला आपण आपल्या YouTube चॅनलवर सकाळी 8 विद्यार्थ्यांमध्ये चॅनलला शेअर करायला विसरायचं नाहीये. आपल्या लेक्चरला लाईक करायला आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या सेशनला. त्याआधी ते नीरज चोप्रा आणि इकडे हॉकीची टीम दिसत आहे आपली. तर त्यांच्याबद्दलही आपण समोर चालून बोलूच आणि त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत ते आपण इथे बघूया. ठीक आहे. तर पहिला प्रश्नाची सुरुवात करतोय. प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताच्या नीरज चोप्रा यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर सगळ्यांना माहिती आहे की यावेळेस त्यांनी रौप्य पदक जिंकले आहे. ठीक आहे. आणि सुवर्ण पदक कधी जिंकले होते त्यांनी? 2021च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. लागोपाठ त्यांनी पदक जिंकलेले आहेत भारतासाठी. सुरुवात त्यांनी सुवर्ण पदकापासून केली आणि यावर्षी त्यांनी रौप्य पदकावर त्यांना समाधान मानावे लागले. तर या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या, परीक्षेला अजून येऊ शकतात. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावलेले आहे? तर किती मीटर फेकला होता तर त्यांनी? तर त्यांनी फेकला होता 79.45 मीटर. ठीक आहे. तर हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. तर ऑप्शन सी इथे तुमचं अचूक उत्तर असेल. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अरशद नदीम यांनी कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावलेले आहे? तर साहजिक आहे, त्यांनी कुठं भालाफेकचा हा प्लेअर आहे पाकिस्तानचा. तर हा यांनी सुवर्ण पदक जिंकले, त्याच्यानंतर रौप्य पदक भारताने जिंकलेले आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अरशद नदीम यांनी किती मीटर रेकॉर्डसह भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे? तर यांनी मित्रांनो 92.97, ठीक आहे, मीटर. किती? 92.97 मीटर भालाफेक फेकलेला आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं. तरी पाकिस्तानच्या बेसवर नाही पडणार, भारताची नक्कीच पडतील. हा प्रश्न आजच्या याचा स्टार करण्यासारखा आहे. तर बघा मित्रांनो, प्रश्न काय? भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? तर मित्रांनो, भारताने हॉकीमध्ये कोणते पदक जिंकले? तर ते कांस्य पदक जिंकलेले. ठीक आहे. कांस्य पदक जिंकले आणि कोणाच्या विरोधात? तर ते स्पेनच्या विरोधामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे हे का बरं इम्पॉर्टंट आहे? याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की सलग दुसऱ्यांदा म्हणजे ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावलेलं आहे. ठीक आहे, हॉकी संघाने. आणि हे किती वर्षानंतर घडलं? तर मित्रांनो, हे 52 वर्षानंतर घडलं, असं की आपण लागोपाठ हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक जिंकले. की 52 वर्षाचा रेकॉर्ड हा आपण मोडीत काढलेला आहे. बरं, अजून एक त्याच्यामध्ये IMP मार्क करायचं आहे तुम्हाला की भारतीय पुरुष संघाने आतापर्यंत किती ऑलिम्पिक पदके जिंकले हॉकीने. ठीक आहे. तर हॉकीने मित्रांनो 13 पदके जिंकली. किती? ऑलिम्पिकमध्ये 13 पदके जिंकलेली आहे हॉकीने, फक्त एका हॉकी या संघाने. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा पराभव करत कांस्य पदक पटकावले? तर ते स्पेन विरोधात पटकावलेले आहे. ठीक आहे. स्पेन विरोधात आपण लढलो, त्याच्यानंतर आपण कांस्य पदक जिंकले. तर ती स्पर्धा कशी रंगत ठरली? ती 2-1 ने आपण जिंकलेलो आहे. म्हणजे 2 पॉईंट ते 1. किती वर्षानंतर भारतीय पुरुष हॉकी संघाने किती वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक जिंकले आहे? तर ते 52 वर्षांनी. आपण आधी बघितलेलं असेल. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? मित्रांनो, ते होते पश्चिम बंगालचे. ठीक आहे. पश्चिम बंगालचे ते मुख्यमंत्री होते. तुम्हाला एक होमवर्क आहे, ते कोणत्या पक्षाचे होते हे तुम्ही मला कमेंट सांगा.
कोणत्या पक्षाचे होते हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. या आधीचे जे लेक्चर ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नाहीये त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असते, ती बघून घ्यायची. नाही त्या लेक्चरच्या शेवटी नाहीतर इथे आय बटनला तुम्हाला इथं लेक्चरची लिंक बघायला मिळेलच. एनर्जी इन्स्टिट्यूट 2024 नुसार जगात कोणता देश सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करण्यात प्रथम स्थानावर आहे? कतार मित्रांनो. एनर्जी इन्स्टिट्यूट 2024 नुसार जगात कोणता देश सर्वाधिक दरडोई विजेचा वापर करण्यात प्रथम स्थानावर आहे? तर तो कतार. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झाले आहे. ते कोणत्या राजकीय पक्षाचे होते? आता हे होमवर्क आहे तुमचा. मागाशी तुम्हाला विचारले मी कोणत्या पक्षाचे ते सांगायचं. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा करण्यात येतो? तो कधी साजरा करण्यात येतो मित्रांनो? तर तो येतो 9 ऑगस्टला. कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा सापडला आहे? तर तो मित्रांनो चीन या देशाला सापडला आहे. हे प्रश्न परीक्षेला येण्यासारखे आहेत का? करंट अफेअरचा टॉपिक आहे, तर आपण या सगळ्या गोष्टी क्लिअर करत चालायच्या. ठीक आहे, रोजचं जे काही घडामोडी येतील त्याच्यावर आपली नजर असणं आवश्यक आहे. कारण प्रश्न एक्झामिनर कोणता प्रश्न विचारेल हे आपल्याला गेस करता येणार नाही, कारण करंट अफेअरचा डाटा खूप मोठा असतो. तर त्यासाठी डेली बेसिसवर करंट अफेअर करत राहा, जेणेकरून तुमचा पॉईंट स्ट्रॉंग होत जाईल. बघा आता आरबीआयच्या पतधोरण समितीने चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे? तर मित्रांनो तो 4.5% राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे. 4.5%. वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक 2024 कोणी लोकसभेत सादर केलेले आहे? तर मित्रांनो ते कोणी सादर केले होते? किरण रिजिजू यांनी केले होते. किरण रिजिजू यांनी हे विधेयक सादर केले होते लोकसभेत. 15 ऑगस्ट 2024 रोजी पृथ्वी निरीक्षक उपग्रह EOS-8 कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात येणार? तर मित्रांनो जो आपला उपग्रह पाठवण्यासाठी कोणत्या रॉकेटचा वापर होणार आहे हे विचारले आहे. तर लक्षात घ्या SLV हा रॉकेट आपल्या उपग्रहाला नेऊन सोडणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दर नव्यांदा किती टक्के कायम ठेवला आहे? तर हा ठेवलेला आहे मित्रांनो 6.5%. ठीक आहे, 6.5% कायम ठेवलेला आहे. लास्ट क्वेश्चन मित्रांनो, कामिल मद्दोरी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे ट्युनिशिया या देशाच्या पंतप्रधानपदी यांची निवड झालेली आहे. ठीक आहे, कामिल मद्दोरी यांची ट्युनिशिया सोबत. ठीक आहे, तर कसं वाटलं आजचं लेक्चर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मला. लेक्चर आवडलं तर लाईक पण करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायला विसरायचं नाही आहे. आणि खास म्हणजे आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करत चला, जेणेकरून तुम्हाला PDF भेटत राहील. ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि हो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं त्यांचे खूप खूप आभार. थँक्स अ लॉट. कारण की त्यांनी माझं चॅनल 2000+ नेलं आहे. त्यांनी त्यांचं प्रॉमिस पूर्ण केले, मी पण माझं प्रॉमिस पूर्ण करत आहोत. ठीक आहे, डेली बेसला आपले करंट अफेअर चालू राहते आणि PDF सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला मिळत राहील. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया उद्या.